नमस्कार. सोशल मीडियावर सध्या एका गोष्टीची खूप चर्चा आहे, त्वचेसाठी लवंगाचं पाणी. पण हा जो व्हायरल ट्रेंड आहे तो खरंच एक नैसर्गिक चमत्कार आहे की एक मोठी चूक? चला आज आपण याचाच शोध घेऊया. हे बघा, नैसर्गिक उपायांची क्रेज काही नवीन नाही, नाही का? त्यातल्या त्यात आपल्या स्वयंपाकघरात सापडणाऱ्या गोष्टी तर ऑनलाईन प्रचंड लोकप्रिय होतात. आणि लवंग तर सध्या याच लिस्टमध्ये टॉपवर आहे. कोणी म्हणतं पिंपल्स जातात, कोणी म्हणतं त्वचा उजळते, पण खरंच असं होतं का? आणि इथेच तो महत्वाचा प्रश्न उभा राहतो. नैसर्गिक आहे म्हणजे ते सुरक्षित आहेच असं आपण गृहीत धरायचं का? फायदे तर असतीलही, पण त्याचे काही दुष्परिणाम, काही धोके असू शकतात का? चला तर मग या ट्रेंडच्या मुळाशी असलेलं विज्ञान काय म्हणते ते पाहूया. ओके, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण ह्या प्राचीन मसाल्याच्या नवीन प्रसिद्धीबद्दल जाणून घेऊ. मग यामागे काही विज्ञान आहे का ते तपासू. त्यानंतर एक महत्त्वाचा इशारा आहे तोही पाहू. आणि हो, सावधगिरी कशी बाळगावी आणि विज्ञान यावर काय उपाय सुचवतंय यावरही नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. लवंग आज जरी सोशल मीडियावर ट्रेंड करत असली तरी तिचा इतिहास खूप जुना आणि रंजक आहे. म्हणजे विचार करा, आजची गोष्ट नाहीये ही. अगदी प्राचीन काळापासून, मग ते आयुर्वेद असो, चीनची पारंपरिक औषध पद्धती असो, सगळीकडे लवंगेचा वापर जीवाणुनाशक आणि वेदनाशामक म्हणून केला गेलाय. मसाल्यांच्या व्यापारात तर तिला सोन्याचं मोल होतं. आणि आता आधुनिक विज्ञान तिच्यातील गुणधर्मांवर शिक्कामोर्तब करतंय, म्हणूनच तर ती पुन्हा चर्चेत आली आहे. ठीक आहे, इतिहास तर पाहिला, पण आता येऊया विज्ञानाकडे. या छोट्याशा लवंगेमध्ये असं नेमकं काय आहे ज्यामुळे ती इतकी शक्तिशाली मानली जाते? काय आहे यामागचं रहस्य? तर ह्या रहस्याचं नाव आहे युजेनॉल. हो, हेच ते कंपाऊंड, लवंगेमधला मुख्य बायोॲक्टिव्ह घटक. आणि गंमत म्हणजे हेच युजेनॉल या संपूर्ण कथेचा हिरो पण आहे आणि विलनसुद्धा. आणि त्याचं प्रमाण किती आहे माहितीये? लवंगीच्या तेलामध्ये तब्बल 85%. हे खूप म्हणजे खूप जास्त आहे. विचार करा, तेलाचा एवढा मोठा भाग फक्त एका शक्तिशाली कंपाऊंडने बनलेला आहे. आणि म्हणूनच लवंग जितकी प्रभावी आहे तितकीच किंवा त्यापेक्षा जास्त धोकादायक ठरू शकते. तर मग लोक जे दावे करत आहेत ते पूर्णपणे चुकीचे नाहीत. विज्ञानाने हे सिद्ध केलंय की युजेनॉलमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म आहेत, म्हणजे ते मुरमांच्या बॅक्टेरियाशी लढतं. ते अँटी इन्फ्लेमेटरी आहे, म्हणजे सूज आणि लालसरपणा कमी करतं. अँटीऑक्सिडंट म्हणून त्वचेचं संरक्षण करतं आणि ॲस्ट्रिंजंट म्हणून अतिरिक्त तेलही कमी करतं. म्हणजे या ट्रेंडमागे एक भक्कम वैज्ञानिक आधार आहे, हे नक्की. अगदी बरोबर. म्हणूनच तर क्लिनिकली सारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा लवंगेचं पाणी टोनर म्हणून किंवा पातळ केलेलं तेल स्पॉट ट्रीटमेंटसाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. सगळं किती छान वाटतंय नाही का? पण थांबा, कहाणी में ट्विस्ट अभी बाकी है. आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहूया. जिथे इतके फायदे आहेत तिथे काही छुपे धोके तर नसतील ना? आणि हो, प्रयोगशाळेतून एक मोठा इशारा आलेला आहे. हे बघा, मागच्याच स्लाइडवर आपण काय पाहिलं आणि आता हे काय? एका केस रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की सुरक्षिततेच्या अपुऱ्या माहितीमुळे लवंग थेट त्वचेवर लावण्याची शिफारस केली जात नाही. एकदम 180 डिग्रीचा टर्न. आणि म्हणूनच हा विषय इतका गंभीर आहे. आणि हा धोका समजून घेण्यासाठी हा शब्द खूप महत्वाचा आहे, सायटोटॉक्सिक. याचा साधा, सरळ आणि भीतीदायक अर्थ आहे जिवंत पेशींसाठी विषारी. हो, आपल्या त्वचेच्या पेशींसाठी विषारी. आणि इथेच तो हिरो आणि विलनवाला मुद्दा येतो. हे बघा, युजेनॉल किती विचित्रपणे काम करतं. एका बाजूला ते आपल्या प्रतिकारशक्ती पेशींवर म्हणजे न्यूट्रोफिल्सवर अँटी इन्फ्लेमेटरी परिणाम दाखवतं, जी एक चांगली गोष्ट आहे. सूज कमी होते. पण त्याचवेळी ते आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावरील मुख्य पेशींना म्हणजे केरॅटिनोसाइट्सला थेट नुकसान पोचवतं. म्हणजे ते सायटोटॉक्सिक आहे. हाच यातला सगळ्यात मोठा धोका आहे. हे तर झाली लॅबमधली गोष्ट. पण खऱ्या आयुष्यात काय होतं? चला एक वास्तविक उदाहरण पाहूया, म्हणजे हा धोका किती खरा आहे हे लक्षात येईल. तर झालं असं की एका 39 वर्षांच्या महिलेने सौंदर्यासाठी म्हणून लवंग आणि पाण्याचे घरगुती मिश्रण चेहऱ्यावर लावलं. आणि परिणाम? तिच्या चेहऱ्यावर इतकी वाईट ॲलर्जिक रिॲक्शन आली की तिला थेट डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली. म्हणजे बघा, साधा घरगुती प्रयोग किती महागात पडू शकतो.
म्हणूनच प्रत्येकानेच, पण विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, कोरडी किंवा एक्झिमा प्रोन आहे, ज्यांना मसाले किंवा सुगंधाची ॲलर्जी आहे किंवा चेहऱ्यावर जखमा आहेत, अशा लोकांनी तर जास्तच सावध राहायला हवं. आणि पॅच टेस्ट तर अत्यंत आवश्यक आहे. तर मग काय करायचं? लवंगेचा वापर पूर्णपणे सोडून द्यायचा? नाही, थांबा. इथेच विज्ञान आपली मदत करतं. ते आपल्याला या फायद्यांमधली आणि धोक्यांमधली दरी सांधण्याचा एक मार्ग दाखवतं. आणि तो मार्ग म्हणजे हे तंत्रज्ञान, नॅनो एन्कॅप्स्युलेशन. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. याचा सोपा अर्थ असा आहे की त्या शक्तिशाली युजेनॉलला एका अगदी लहान, सूक्ष्म अशा संरक्षक कवचात बंद केलं जातं. जणू काही त्याला एक सेफ्टी हेल्मेट घातलंय. आणि याचा परिणाम बघा किती जबरदस्त आहे. आपण जेव्हा घरगुती उपाय म्हणून थेट युजिनॉल वापरतो तेव्हा त्वचेला जळजळ आणि पेशींना नुकसान होण्याचा धोका असतो. पण जेव्हा हेच युजिनॉल नॅनो एन्कॅप्सुलेटेड स्वरूपात वापरलं जातं तेव्हा त्याची विषारीता खूप कमी होते आणि त्याचा अँटी इन्फ्लमेटरी प्रभाव उलट वाढतो. म्हणजे दुहेरी फायदा. हे संरक्षक कवच एका अडथळ्यासारखं काम करतं. ते त्या कच्च्या युजेनॉलला थेट त्वचेच्या पेशींना धक्का लावू देत नाही. उलट ते अगदी नियंत्रित पद्धतीने हळूहळू त्वचेत सोडलं जातं. यामुळे आपल्याला फक्त त्याचे फायदे मिळतात, धोका नाही. आणि हाच मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. कच्चा घटक वापरण्यापेक्षा तो कोणत्या फॉर्म्युलेशनमध्ये आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? 1. लवंगेमध्ये असलेला युजेनॉल खरंच खूप शक्तिशाली आहे, त्यात मुरूमविरोधी गुणधर्म आहेत. 2. पण त्याचा थेट घरगुती वापर त्वचेच्या पेशींसाठी विषारी ठरू शकतो. आणि 3. जे सर्वात महत्त्वाचं आहे, नॅनो एन्कॅप्सुलेशनसारख्या वैज्ञानिक फॉर्म्युलेशनमुळे आपण या नैसर्गिक घटकांचा फायदा सुरक्षितपणे घेऊ शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न, लवंगेप्रमाणेच असे आणखी कोणते नैसर्गिक ट्रेंड्स आहेत ज्यांच्याकडे आपण जरा अधिक बारकाईने, अधिक चिकित्सक नजरेने पाहिलं पाहिजे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? कारण लक्षात ठेवा, नैसर्गिक म्हणजे नेहमीच सुरक्षित असेलच असं नाही.